रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज. श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर. सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात. व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये. आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस. पलूस नगर परिषदेच्या घरवाढी संदर्भात जो नोटीस वाटप करण्यात आली त्यामध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या दुरुस्त करण्याचं काम शासनामार्फत व कमिटीमार्फत त्या ठिकाणी सुरू आहे. पण ज्या सर्वेमध्ये काही त्रुटी आहेत त्या आपण दुरुस्त करतो आहे. तर जुन्या ग्रामपंचायत काळामध्ये आपण जवळजवळ 6,400 प्रॉपर्टी आपल्या होत्या आणि त्यामध्ये 96 लाख रुपये कर साधारणपणे आपल्याला नगर परिषदेला ग्रामपंचायत काळापासून मिळत होता. त्यामध्ये आता जवळजवळ 12,760 प्रॉपर्टीचा आपण यावेळेला सर्वे करण्यात आलेला आहे आणि जुन्या प्रॉपर्टीचा जो 96 लाख रुपये कर आपल्याला मिळणार होता त्यात फक्त वाढ होऊन 1,44,44 आता वाढ झालेली आहे आणि बाकीचा नवीन प्रॉपर्टींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पण ज्या प्रिंटिंग मिस्टेक असतील किंवा सर्वे करताना काही चुका झाल्या असतील किंवा सर्वे नंबरच एकमेकांनी बदलले असतील याचे दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक प्रभाग वाईजनुसार आपण लोकांना जागृत करून त्यांच्या नोटीस घेऊन त्यांना यात लगेच आपण 5-10 मिनिटात त्या दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी नगर परिषदेमध्ये सुरू आहे. येणाऱ्या पुढे 14 तारखेपर्यंत आपण त्यांना मुदत दिली होती. ती मुदत वाढ घेण्याचं कामसुद्धा या ठिकाणी बॉडीतर्फे या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ज्या प्रशासनानं आपल्याला ज्या लोएस्ट कर प्रणाली जी राबवलेली आहे आपण आता अभ्यास केला. आम्ही सुद्धा त्या बऱ्याच ठिकाणी जाऊन चौकशी केली आणि बाकीच्या नगर परिषदेपेक्षा पलूस नगर परिषद कर प्रणाली कमी वाढ झालेली आहे. पण तरी पण त्या आणखी जी काही बॉडीला अधिकार असतील त्यात आपण कमी करता येईल आणि सामान्य लोकांना त्याचा दिलासा देण्याचं आपण काम करणार आहे. आपले नेते विश्वजित कदम साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी या सर्व प्रणाली वापरून प्रशासनाची कमिटी आपण निर्माण होणार आहे 6 जणांची. त्यामध्ये कलेक्टर ऑफिसचा एक माणूस असतो, टाउन प्लॅनिंगचा एक असतो, नगर परिषदेचे नगराध्यक्ष असतात, विरोधी पक्षनेता असतो आणि या सगळ्यांच्या अजून त्यांच्या कमिटीमार्फत ह्याला मंजुरी मिळणार आहे. त्या लगेच आपण करपणारे आज वाढ केली म्हणून त्याला पुढच्या महिन्यात भरा अशी पद्धत नाही. परत ही कमिटी निर्माण होऊन टाउन प्लॅनिंगची पण अधिकारी यात असणार आहे. त्यावेळेला आपल्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की आपण त्या सगळ्यांना घेऊन त्या कमिटीच्या मार्फत जी काय सामान्य लोकांना परवडेल अशी कर प्रणाली या ठिकाणी पण वाढवणार आहे. आणि आता कसं झालं की जवळजवळ 14 वर्ष या नगर परिषदेची किंवा ग्रामपंचायतपासून आपण कर प्रणाली वाढवलेली नाही. पलूसगाव पलूस शहर आता मोठं झालेलं आहे आणि पलूस शहराचा विकास करण्यासाठी किंवा आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. उद्या भविष्यात आपण लोकांना कामगारांना जर पगार द्यायचं म्हटलं तरी तेवढं करमध्ये भागत नाही आणि लोकांना सुधारणा करण्यासाठी किंवा प्रशासनानं सुद्धा सांगितलं की तुम्ही साधारणपणे या टक्केवारी जर आम्हाला कर निर्माण करून दिला तर आम्ही तुम्हाला त्या पट्टीत तुमचा विकास निधी आपल्याला वाढवून मिळेल. आणि माझ्या विरोधकांना एक विनंती आहे की इलेक्शनच्या वेळी आपण राजकारण करू पण आता या पलूस शहराचा विकास करण्यासाठी आज आमचे नेते विश्वजित कदम साहेब असतील ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत. तुमचे त्या ठिकाणी सत्ता विरोधकांची राज्यात आहेत, केंद्रात आहे. तर तुम्ही जास्त पद्धतीने त्यांच्यात सामील होऊन मी आता विरोधकांना सुद्धा परवा भेटलो आणि सांगितले पलूस गावसाठी आपण एकमेकावर टीका टिप्पणी न करण्यापेक्षा ज्या बॉडीला अधिकार आहे त्यात आपण अधिकारामध्ये सामान्य लोकांसाठी आपण निर्णय घेऊया, एकत्र बसूया आणि त्या पद्धतीनं आपण भविष्यात पुढं जाऊन पलूस शहराचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल आणि लोकांना कमी करामध्ये कशा जास्तीत जास्त सुविधा देता येतील यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो.